पुढील बातमीकडे. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेत. गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय. तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार कालपासून सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 गेट 0.5 मीटरनं उघडण्यात आले. या धरणातून 3841.98 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. भंडाऱ्याहून आमचे प्रतिनिधी सूरज बागडे आपल्यासोबत सध्या जोडले गेले आहे. सूरज, गोसीखुर्द धरणात पाण्याची आवक वाढते, त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे. सध्याची पावसाची अपडेट काय? नक्कीच प्रणिता, मागील 2 दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता. त्यामुळे 2 दिवस भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे वैनगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढ करण्यात आलेली होती. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे जे आहेत 0.5 मीटर सुरू करण्यात आलेले होते. मात्र सध्या जे आहे 3841.98 क्युमेक पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे गोसेखुर्द धरणाच्या लगतचे जे गाव आहेत त्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. सध्या आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी सध्या आजही जे आहे प्रशासनाने ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. पडिता जी सूरज, पुढील 2 दिवस हा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण विदर्भाला आणि भंडारा गोंदियाला सुद्धा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी आणखी वाढू शकते, नद्यांची पाणी पातळी आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून या नदीकाठच्या नागरिकांना काय इशारा देण्यात आलेला आहे आणि एकूणच कसं नियोजन पूर आला तर करण्यात आलेलं आहे? नक्कीच प्रशासनाचं यावर बारीक जे आहे ती लक्ष आहे. प्रशासनाने गावात जे नदीकाठच्या गावातील लोकांना इशारा दिलेला आहे की जे जे गावं आहेत त्यांना गावा सोडून बाहेर दूर राहण्याचे इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाचे यावर बारीक लक्ष आहे. प्रणिता जी सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमी गोंदियातून. गोंदिया